नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. असह्य अशा या उकाड्यामध्ये नेहमी काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. आईस्क्रीम तरी खाऊन खाऊन किती वेळा खाणार. म्हणूनच आज आपण आईस्क्रीमला एक उत्तम पर्याय पाहतोय. आज आपण पाहतोय गोड सुमधूर थंडगार आंबा शेवई खीर. गोड सुमधूर आंबाशेवई खीर करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. आंबाशेवई खीर करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी रव्याच्या शेवया घ्यायच्यात, 2 वाटी दूध घ्यायचं आहे, 1 वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा आहे, पाव वाटी आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घ्यायची आहे. या व्यतिरिक्त आपल्याला साजूक तूप आणि साखर देखील लागणार आहे. ते आपण प्रत्यक्ष खीर करताना पाहूया. आता आपण प्रत्यक्ष खीर करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायचे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 4 चमचे साजूक तूप घालायचे आहे. साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत चांगले खरपूस खमंग परतून घ्यायचे आहेत, परंतु करपू द्यायचे नाहीत. अशा प्रकारे साजूक तुपावर ड्रायफ्रूट चांगले खमंग खरपूस परतून घेतले ना तर ते क्रंची होतात, चवीला छान लागतात. हे पहा, आपले किशमिश अगदी द्राक्षांसारखे टम्म फुगलेत. याचा अर्थ आपले सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. आता या साजूक तुपामध्ये आपल्याला आपण घेतलेली 1 वाटी रव्याची शेवई घालायची आणि ही शेवई देखील आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. मी इथे घरी केलेल्या रव्याच्या शेवयांचा वापर केला आहे, परंतु तुम्ही विकतच्या शेवया देखील वापरू शकता आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची शेवई वापरू शकता. म्हणजे अशी रव्याची जाड शेवईच वापरायला हवी असं काही नाही, पातळ शेवई देखील तुम्ही वापरू शकता. एवढंच कशाला, मार्केटमध्ये मँगो फ्लेवर असलेली शेवईसुद्धा विकत मिळते, ती वापरली तर मग उत्तमच. 3-4 मिनटं मंद आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर शेवईचा पूर्णपणे रंग बदललेला आहे. आता आपल्याला या शेवया काढून घ्यायच्या, परंतु शेवई काढताना हे पहा, अशा प्रकारे कढईच्या कडेला धरायची, म्हणजे अतिरिक्त जे साजूक तूप असतं ना ते पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं. जितकी शेवई तुम्ही खमंग खरपूस अगदी रंग बदलेपर्यंत परतून घ्याल ना तितकी आपली खीर अधिक स्वादिष्ट लागते. आता कढईत जे तूप उरलंय ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कढई स्वच्छ धुवून घ्यायची किंवा मग दुसरी कढई घ्यायची आणि या कढईमध्ये आपल्याला आपण जे 2 वाट्या दूध घेतलं होतं ना ते दूध गरम करून घ्यायचे आणि गरम केलेलं दूध आपल्याला या कढईमध्ये घालायचे. गॅस शिपले मोठे करायचे. या दुधाला आपल्याला खळखळून उकळी आणायची, परंतु खळखळून उकळी येईपर्यंत आपल्याला हे दूध चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचे, म्हणजे ते खाली लागणार नाही. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी साखर घालायची आणि ही साखर आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, विरघळवून घ्यायची आहे. आपण पुढे खीर करण्यासाठी आंब्याच्या पल्पचा देखील वापर करणार आहोत, त्यामुळे आपण वापरलेला आंबा किती गोड आहे यावर आत्ता हे साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, किंवा मग तुम्हाला किती गोड आवडतं याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आपली साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली आहे. आता यामध्ये आपण साजूक तुपावर परतून घेतलेली रव्याची शेवई घालायची आणि गॅसची फ्लेम मोठी करून ही शेवई आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. शेवई मिक्स झाल्यानंतर देखील आपल्याला उकळी येईपर्यंत हे मिश्रण अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं आहे. अगदी 2 मिनिटातच दुधाला खळखळून उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची, कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच एकसारखं उकळत ठेवायचं आहे, म्हणजे आपली शेवई पूर्णपणे शिजेल. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही, आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे आणि शेवई पूर्णपणे शिजली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आणि आपण साजूक तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप घालायचे. सगळेच्या सगळे ड्रायफ्रूटचे काप घालायचे नाही, थोडेसे गार्निशिंगसाठी शिल्लक ठेवायचे. आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे, म्हणजे वेलची जायफळ पूड आणि ड्रायफ्रूट्स यांची पूर्ण चव या खिरीमध्ये उतरेल. आपण खीर करण्यासाठी साखरेचा वापर केला आहे म्हणून आपण वेलची पूड वापरायची आहे आणि मँगो पल्प वापरतोय म्हणून त्यासाठी जायफळ पूड देखील वापरायची आहे. जायफळामुळे आंबा बाधत नाही. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही, पहिल्यापेक्षा सुद्धा आता आपली खीर आणखी दाट झालेली आहे आणि खिरीनं तूप देखील सोडलं आहे. आपल्याला जशी हवी ना अगदी तशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि 5 मिनटं कोमट होण्यासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची. 5 मिनिटानंतर आपली खीर कोमट झालेली. आता आपण जो 1 वाटी आंब्याचा पल्प घेतला आहे ना तो पल्प यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
पाहताना तुम्ही आपण खीर करण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग किंवा केशर वापरलेलं नाही आहे, परंतु आपल्या आंब्याचा रंग अगदी पिवळा धम्मक आहे. त्यामुळे खिरीला रंग पहा किती मस्त आला आहे. आंब्याचा पल्प घातल्यानंतर आपली खीर मिळून देखील आली आहे. आंब्याचा पल्प खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला ही खीर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. हे पहा, खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक घट्ट झालेली आहे. आता आपल्याला ही खीर एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्यानंतर हे सर्विंग बोल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर काढायचं आहे. तसं तर गरमागरम खिरीचा देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकता, परंतु फ्रीजमध्ये थंड करून घेतलेली खीर जास्त स्वादिष्ट लागते. खीर सर्विंग बोलमध्ये काढून घेतल्यानंतर ती ड्रायफ्रूट्सनं आणि आंब्यांच्या फोडीनं सजवायची आहे. आपल्याला या खिरीमध्ये आंब्याची चव यायला हवी, म्हणून खूप प्रमाणात वेलची जायफळ पूड घालायची नाही आहे की नाही. करायला सोपी आणि पटकन तयार होणारी आंबा शेवई खीर. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आंबा शेवई खीर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.